शिरूर नगरपालिकेचा अजब कारभार आता थेट चव्हाट्यावर आलाय। शिरूर नगरपालिका हद्दीतील महादेवनगर जोशीवाडी महामार्गालगतचा उड्डाणपूल आणि पाचरणे मळा हिंगणी रोड हा संपूर्ण परिसर सध्या सांडपाण्याच्या दुर्गंधीत सडतोय। उन्हाळा असो की पावसाळा, येथील चेंबर तुंबणे आणि त्याचे घाण पाणी रस्त्यावर थेट पुलाखाली येणं हे जणू येथील नागरिकांच्या पाचवीलाच पुजलंय। दरवर्षी पावसाळा आला की हा नरक यातनांचा खेळ नागरिकांना सोसावा लागतो। पण दुर्दैव असं की नगर प्रशासन आणि PWD या दोन्ही यंत्रणा वर्षानुवर्ष कुंभकर्णी झोपेत आहेत। ठोस नियोजनाचा पत्ताच नाही। विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे याच रस्त्यावरून स्वतः नगराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 4 व 5 मधील तत्पर नगरसेवकांची मोठी फळी रोज ये जा करते। निवडणुकीत तत्परता दाखवणारे हे लोकप्रतिनिधी या समस्येवर कधी तोडगा काढणार की सर्वसामान्य नागरिकांना या घाणीतूच जगून देणार, असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। आता या हिंगणी जवळचा त्रास आहे। हा पावसाळ्याला का अशा पद्धतीने नेहमीच त्रास आहे। काय वाटतं हे नगर प्रशासन किंवा PWD का? टू व्हीलर लाईनर मध्ये पाणी जाते आणि टर गाड्या ब्रेकही लागत नाहीत, कधी बर ब्रेकही लागत नाहीत आणि अचानक हे बी होते, एखाद्या दगड धोंडा तास त्याच्या वय उडती गाडी। काय विनंती काय करणार नगर प्रशासनाला? हे कायमस्वरूपीचं द्या आम्हाला बनवून, हे करून पाणी नाही राहणार असं कायमच लाईन कायमच चॉकअप होत आहे इथं। हा कायमचा त्रास आहे, कायमचा नेहमीचा। पाऊस काही सांगून नाही येत आम्हाला, कधी येत आहे कधी मारण्याचं वरचं खालचं तिकडलं गोळा होऊन येते आणि हे नेहमीच बऱ्याच वर्षापासून हा त्रास आहे। हा त्रास लई। काय नगरपालिकेला काय विनंती, काय आव्हान करणार? नगरपालिकेला विनंती हेच आहे, कायमस्वरूपीचा कटका तोडून टाका, काय ठेवू नका, काय करू नका। कुठून आले? गावात रोज जाता का शिरूरला दूध घालाय? आता हे जे पाहिले या ठिकाणी कायमस्वरूपी दर पावसाळा चालू झाल्यानंतर अशी परिस्थिती असते की काय त्रास होतो नेमका इथून जाताना? काय पाणी असतं, हे होतं, जाता नाही येता नाही। काय काय सांगणार नगरपालिकेला? त्यांचं काहीतरी केलं पाहिजे नाही म्हणजे हा दर पावसाळ्यामध्ये हा त्रास आहे का? हा आपलं दर मानताळ्याला हा त्रास आहे। दर मानताळ्याला पाणी माझं घाण पाणी बी निघत होतं इथं। हा 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 म्हणजे ड्रेनेज फुटलेली होती। काय कायम जाण्या येण्याचा मार्ग आहे का तुमचा? 10 मिनिटं आम्ही जातो। काय होतं या पुलाखालची परिस्थिती पाहिली तर काय वाटतं? अहो इतर शाळेत मुलं आहे, बाकी दीड लोक जाते असते, लोक येऊन झालं पाहिजे। तिथे पडलं तुम्हाला ते हातपाय मोडून जाणार तुम्हाला काय जास्त नाही होईल। आणि आता इथे कमरेचं पाणी एखाद्या कसं काय गाड्या आणायच्या, कसं काय जायचं? काय हे नगरपालिके दरवर्षी येते नगरपालिका हे आता 2-3 वर्षापासून आज चाललेले। आता मध्ये कामकाज झालं, नीट केलं, परत सगळं चालू तसं झालेलं आहे। आता त्याच्यात बदल झाला पाहिजे काहीतरी। पण इथं नेमकं हे पाणी साचते त्याच्यामुळे महिलांना विद्यार्थ्यांना त्रास होतो असं म्हणायचं? त्रास होतो तू जाणे येण्याचं इतकं बेकार होतो, लोक बारखाने मुली भेटत जायला कमरेचं पाणी आता द्यायचं। थोडी दखल घेतली पाहिजे नगरपालिकेने किंवा शासनाने दखल घेतली पाहिजे। रोज कामाला यावं लागतंय, जावं लागतंय, संध्याकाळचा पण रात्रीचा अंधार असतो। रात्रीच्या वेळी जर पाऊस झाला ना अशी परिस्थिती असेल तर खूप म्हणजे त्रास होतोय। लाईट नसेल किंवा पाणी असे जमा झालं तर महिलांसाठी खूप अडचणीचा विषय आहे। याला काहीतरी पर्याय मार्ग निघाला पाहिजे किंवा नगरपालिकेने लक्ष दिले पाहिजे असं म्हणणं आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।